आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे द्राक्षाची निर्यात ठप्प झाली असून यामुळे 1,000 कोटींच्या परकीय चलनावर पाणी सोडलं जाते। मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टमधून जहाजात चढवलेली 300 कंटेनर द्राक्षे परत पाठवण्यात येत असून सुमारे 700 कंटेनर द्राक्षे बंदरातील शीतगृहात पडून आहेत। रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती देशात मोठ्या प्रमाणात द्राक्षे, डाळिंब, केळी, ड्रॅगन फ्रूट, कलिंगड निर्यात केली जातात। सांगली जिल्ह्यातून व्यापारी जागेवर द्राक्ष खरेदी करून दुबई मार्गे आखाती देशात पाठवतात। मात्र इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचे पडसाद आखाती देशातील अरब राष्ट्रात उमटलेत। युद्धस्थिती निर्माण झाल्याने दुबई, अबुधाबी, बहारीन, संयुक्त अमिरात आदी ठिकाणचे बाजार बंद आहेत। त्यामुळे दुबईला माल घेऊन जाणारी जहाजे मुंबई बंदरातच थांबून आहेत। आखाती देशातील युद्धामुळे सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात ठप्प झाली आहे। यामुळे द्राक्षांनी कोल्ड स्टोरेज फुल झाले असल्याचे चित्र दिसून येते। या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर द्राक्ष निर्यात करायची असेल तर अधिकचा कर द्यावा लागेल असं सांगण्यात येत असल्याचे द्राक्ष निर्यातदार सांगतायत। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या बरोबर द्राक्ष निर्यातदार देखील मोठ्या संकटात सापडलाय। कोल्ड स्टोरेजमध्ये द्राक्ष वाढू लागल्याने पर्यायाने कंटेनर कूलिंगचा खर्च वाढणार आहे आणि तो या व्यापाऱ्यांनाच सोसावा लागणार आहे। सध्या सांगली जिल्ह्यातील 25 ते 30 कोल्ड स्टोरेज आहेत। द्राक्ष निर्यात करतात। साधारणतः 250 ते 300 कंटेनर द्राक्ष माल कोल्ड स्टोरेजमध्ये आहेत। सध्या सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना खूप मोठा फटका बसत आहे। गेल्या 3 दिवसापासून द्राक्षाची पूर्ण पॅकिंग आणि निर्यात थांबलेली आहे। JNPT आखाती देशामध्ये जाणारे सर्व कंटेनर्स हे एकतर तिथं थांबलेले आहेत किंवा आता परत पाठवण्याच्या प्रोसिजरमध्ये आहेत आणि साधारण आत्ताच्या घडीला 40% द्राक्षे ही अजून शेतात आहेत। सगळ्या कोल्ड स्टोरेजमध्ये मिळून सांगली जिल्ह्यातल्या 250 ते 300 कंटेनर मटेरियल हे कोल्ड स्टोरेजमध्ये आहेत। कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी पूर्ण संपल्यामुळे आता नवीन जो पॅकिंग झालेला माल आहे तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाही आणि या सर्वाचा विचार करता हे जे आता द्राक्षे जे हार्वेस्टिंगला आलेले आहेत ही जर वेळेत हार्वेस्टिंग नाही झाली तर ती आपल्या डोमेस्टिक मार्केटला जातील आणि त्याचा परिणाम म्हणून डोमेस्टिक मार्केटचे रेट कमी येण्याची शक्यता आहे। आम्ही सर्व द्राक्ष बागायतदार उत्पादकांना आवाहन करतो आहे की थोडासा तुम्ही धीर धरा। समजा 4-5 दिवसामध्ये जर परिस्थिती सुधारली तर परत निर्यात चालू होईल आणि परत आपले दर हे स्टेबल राहतील। पण जर हे युद्ध असंच पुढं राहिलं आणि जर ही निर्यात जर झाली नाही, आता आज सकाळपासून थोडंसं एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की काही एक्स्ट्रा चार्ज भरून काही शिपिंग लाईन रिस्क घेऊन काही कंटेनर घेऊन पुढं जाण्याच्या मनस्थितीत आहेत। साधारण 3.5 लाख रुपये एका कंटेनरसाठी ते एक्स्ट्रा चार्ज करतायत आणि फक्त त्यांनी रिस्क जो आहे ते रिस्क फक्त निर्यातदारावरती ढकलून ते रिकामे झालेले आहेत। पण त्याही परिस्थितीमध्ये जो पॅकिंग केलेला माल आहे तो पॅकिंग केलेला माल आम्ही पुढं पाठवण्याच्या मनस्थितीत आहोत। परिस्थिती हळूहळू सुधारेल अशी अपेक्षा आहे, पण नाही सुधारली तर ही द्राक्ष उत्पादकांच्या दृष्टीनं खूप खेदाची बाब आणि खूप चिंतेची बाब होणार आहे। किती कंटेनर आहे तिथं, किती अडकले आणि किती पकडले? साधारण आता इथे पॅकिंग जे करून स्टोरेजमध्ये जे तयार आहेत कंटेनर रेडी टू डिस्पॅच ते 250 ते 300 कंटेनर आहेत। साधारण 300 कंटेनर हे आपल्या द्राक्षाचे JNPTमध्ये आहेत, JNPT बंदरात अडकलेले आहेत आणि ट्रान्झिटमध्ये म्हणजे JNPT टू आखाती देशात हे ट्रान्झिटमध्ये असणारे हे सुद्धा 200 ते 250 कंटेनर द्राक्षाचे आहेत। कितीवरून समजा ते परत पाठवले तर कसं होत ठेवतात? समजा ते कंटेनर जे JNPTमध्ये आहेत ते कंटेनर जर परत पाठवले तर खरंच परिस्थिती अतिशय बिकट होणार आहे। कारण इथे स्टोरेजमध्ये जागा नसल्यामुळं आणलेले कंटेनर ठेवायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। एकतर ते तुमच्या डोमेस्टिक मार्केटमध्येच विकावे लागतील आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये इतक्या हायर क्वालिटीचं पॅकिंग हे नुकसान देऊ शकतं। कॉस्ट किती होती साधारणतः? एका कंटेनरची जी कॉस्ट असते ती साधारण 18 ते 20 लाख रुपये असते। त्यातली पॅकिंग कॉस्ट ही 2.5 लाख रुपये असते आणि बाकीचा जो मालाचा दर आहे तो साधारण 95 ते 100 रुपये किलोच्या आसपास आहे।